साड्या वगैरे ते गठुडं सोडून पाहायला लागली सुंदराबाई, काय काय आहे काय नाही. अय्यो स्वामीची भरदार दागिनं बघा आता हे घालायला लागली गळ्यामध्ये. किती माल हडप केलाय बघा. अय्यो स्वामी नारायणा, कुणाची माळ आहे काय आहे काय. स्वामींच्या पुढे ठेवलेला प्रसाद घ्यायला लागली स्वामी. स्वामींना न खाऊ घालता, देवाला नैवेद्य न दाखवताच खायची. बरेच जण वाटण वाटता वाटता शेंगदाण्याचे गप्पाने हाणतात, तशी सुंदराबाई. सुंदराबाई खायला लागली आणि चोळप्पा आणि त्याची पत्नी झाडलोट करण्यासाठी, कारण ही मुकादम आहे मठातली मॅनेजर. केळ खाता खाता उठली. कुठे गेला तो चोळप्पा? सगळी घाण अशीच पडलेली. भक्त यायची वेळ झाली, पुन्हा दागिनं घ्यायची बघायची. आणि जेव्हापासून सुंदराबाई आली तेव्हापासून सगळा कारभार सुंदराबाईकडेच आला. चोळप्पा त्याची बायको म्हणते, सुंदराबाईला नसता आणलं तर बरं झालं असतं. म्हणून चोळप्पा सुद्धा स्वामीच्या भजनात स्वामीनारायणाचा जप करत येत आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. 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 स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. ए चोळप्पा, झाडून काढ ना, झाडून काढ जरा, कळत नाही. चोळप्पा सांगतो, अगं तू आल्यापासून तर सगळं वाटुळ झालं मठात. तिकडं पाहायचं चोळप्पाने. चोळप्पा का बदलला आज? अचानक येऊन नाही ना जमत असं. मग पुढं पहा जरा. तुला सांगते सुंदराबाई, सांगते तुला, सांगते मी, सांगन तेच ऐकायचं ध्यानात. नाही तर इथून तिकडं पाय रेकून स्वामी आल्यावर तुला येऊनच द्यायची नाही इकडं. नावाची सुंदराबाई नाही. अयो यो काय बोलतो तू? अरे मीच तर तुला आणलं. चोळप्पा सांगायला लागलं, मीच तर तुला स्वामीच्या चरणावरती आणलं. किती दागिनं स्वामी ते पाहायला लागलं. चोळप्पा उचलं नाही. चोळप्पाची बायको सुद्धा म्हणली, सगळे शाली वगैरे साड्या वगैरे, हात नको लावू त्याला, सर बाजूला, आडवे नका उभं राहू, तुम्ही तिकडं तोंड करा. दोघांची भांडणं चालली. पण शंकरराव जे होते, ज्याला काल तुम्ही पाहिलं, जागीरदार होते, सगळं काय होतं, पण ब्रह्मरंध्रांनी घासलं होतं. कडुनिंबाचा पाला घ्या, रोज मिरीचा असणारा काढा प्या. 8 दिवसात त्यांची प्रकृती स्थिर झाली. सपत्नीक ते स्वामींचा जय जयकार करत येत आहे. अरे मोबाईल देवा, भजन म्हणा. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. श्री स्वामी, स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री 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 स्वामी समर्थ.
वाजवा सर्वांनी. स्वामी समर्थ श्री स्वामी कॅमेरा बाजूला घ्या. समर्थ श्री स्वामी लाईनने समर्थ करा, कॅमेरा बाजूला घ्या. स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. टाळी वाजवत यायचं स्वामींच्या भजनात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. समोर पहा, समोर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. दर्शन घ्या. सोळप्पा पाया पडा स्वामींच्या जरा. तिथं पादुका ठेवलेल्या आहेत, पाया पडावं त्याचं. सुंदराबाई सांगते झाडलोट झाली ना म्हणून शंकरराव येतात. तिथंच उभं राहायचं तुम्ही हात जोडून. लक्ष द्या फक्त. मी जे काही बोलन ज्याचं पात्र असेल त्यांनी फक्त तशी ऍक्शन करा. सुंदराबाई जवळ जाते शंकररावांच्या. झालं का? गुण आला का नाही स्वामींचा? बोट असं दाखव आला का नाही गुण? मग मी सांगितलं स्वामींना म्हणून तुमचं नीट झालं नाही तर वाटोळ झालं असतं. शंकरराव म्हणले बरोबर आहे तुम्ही, पण तुम्ही मला कबूल केलं होतं दक्षिणा द्यायची 10,000 रुपये. शंकरराव सांगतात देणार तेच करायला आलोय. म्हणून चोळप्पा पुढे येतो. ह्या बाईला दक्षिणा द्यायची नाही तुम्ही. तुम्हाला जे काय द्यायचे स्वामी आल्यानंतर स्वामीच्या चरणावर वाहा. सुंदराबाई चोळप्पाला सांगायला लागली, कळ चुट्या तू मागावय. तुला कोणी चोंबडेपणा करायला सांगितलं? तशी चोळप्पाची बायको पुढे आली आणि सांगायला लागली, अगं तू काय ग आम्हाला देशोधडीला लावलं. हा काही नव्हतं, आमच्या घरात राहून खाल्लं आणि आज सगळं स्वामीचं तूच घेऊन जाती. फळं तूच नेती, दक्षिणाही तूच नेती. बघा असे भक्त नंतर विनाशकाली आणि विकृत बुद्धी झाली तुझी. शंकरराव हसायला लागले. म्हटले कोणाकडे देऊ? चोळप्पा म्हटले नाही स्वामी येईपर्यंत तुम्ही तिथंच थांबा आणि मग स्वामीची असणारी मोठ्या याच्यामध्ये गजरामध्ये पालखी येत असते अक्कलकोटमधून. अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली, पालखी निघाली. हे उचला माझं. अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली, पालखी. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. टाळी वाजवा सर्वांनी. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावो. दत्त दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावो. दत्त दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावो. स्वामी मला
स्वामी मला भेट द्यावो 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 दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावो स्वामींनी असा हात करायचा सर्वांना आशीर्वाद द्यायचे दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावो अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली पालखी निघाली पालखी निघाली मला भेटायाली गुरु माबुली दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 हातवरती करा अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचिदानंद रूपाय सद्गुरु श्री श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय तिथं पिन पहा जरा वरती खाली बघून घ्या तर बुलबुलवर चालू द्या आता स्वामी चरणाचं दर्शन घेतात आणि एका पायावर असं एका पायावरती असं बसतो ना आपण गुडघ्यावरती स्वामींकडे हात जोडून असं तुमच्या कृपेने मला जो आजार होता जी व्याधी होती ती बरी झालेली म्हणून ठरल्याप्रमाणे मी बोललो होतो का माझी व्याधी बरी झाल्यानंतर मी काहीतरी ह्या असणाऱ्या अक्कलकोट संस्थानला तुमच्या चरणावरती काहीतरी देईल आणि सुंदराबाई म्हणते आणा की लवकर म्हणून उभे राहतात शंकरराव स्वामी सांगतात शंकरराव तुम्ही तिकडं तोंड करून उभे राहा पब्लिक तोंड करा त्याच्यासाठी लवकर यायला लागतं हात जोडून उभे राहा स्वामी सांगतात हे मायाजालाचं धन मला काय उपयोगाचं रे स्वामी बोलतात हा संसार मायाजाल आहे ही नीतीने रचलेली असणारी सगळी एक तुम्हा लोकांना कळणारी न कळणारी खेळी आहे जिच्या बंधनात कधी कधी आम्ही सुद्धा अडकलो जातो स्वामी सांगतात तेव्हा ते पैसे नको आहे मला ते जे आणलंय ना धन मारुतीच्या असणाऱ्या देवळाच्या तिकडं मठ बांध आणि धर्माचा प्रसार कर शंकररावांना सांगतात स्वामी नामाचा जप कर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून पुन्हा एकदा दोघंही असणारे दर्शन घेतात सहपत्नीक दर्शन घेतात आणि शंकररावांनी असणारे निजामपदरी असणारे रायबहादूर ह्या पदी रुजू असताना अक्कलकोटमध्ये जो मठाचा जीर्णोद्धार केला तो ह्याच शंकररावांनी करून दिलेला आहे लक्षात राहा
त्या ठिकाणी आनंदमय वातावरण आहे, पण सुंदराबाई स्वामींना प्रसाद म्हणून घेऊन जाते. नाही इकडे या सुंदराबाई, हे का इकडे प्रसाद आहे. जाता जाता स्वतः तुम्ही 2-4 खायचं आणि स्वामींच्या मुखात भरवायला लागते. स्वामींनी करायचं. सुंदराबाईंनी दिलेला प्रसाद स्वामी खातात. पण साधू मधला एक शिष्य पुढे येतो. शंकरराव मागे सर आता तुम्ही थोडं. सुंदराबाई अक्कल आहे का तुला? उष्टा प्रसाद असणारे स्वामींना खाऊ घालते. तुला रे काय करायचं चोंबड्या जोगड्या, तू तुझं काम कर. अरे हाणारे येला म्हणून हातातला प्रसाद घेतात आणि सुंदराबाईला खाली पाडतात. मी त्रास द्यायचा चालू केलंय. येणाऱ्या भक्तांना लुटते स्वामी. त्याच्यामुळे अनेक भक्त असणारे दर्शन न घेता मागे जातात. बरेच लोक देवाचं दर्शन घेऊन देते नाहीत. लालची पोटीने कशी अवस्था होते पहा. नका मारू तिला. स्वामी सांगतात नका मारू. अरे जो करील तो भोगील. स्वामींचं वाक्य, जो करील तो भोगील. पण बरेच वेळ राणींच्या जवळची साथीदार असल्यामुळे सुंदराबाईला कोणाला हात लावायची हिंमत नव्हती. पण संस्थानाचे जे कारभारी होते माधवराव, त्यांना कळतं आणि त्यांची असणारी लोक घेऊन इथून पुढे स्वामींची जबाबदारी अक्कलकोट संस्थानचे राजे करतील आणि त्यांची तिथली सगळी व्यवस्था ती पाहायला जाईल. म्हणून त्या ठिकाणाहून प्रधान येतात आणि सुंदराबाईला अटक करून घेत असताना इकडे सगळी भक्तिमय वातावरणामध्ये सगळी लोक आलेली पाहत असतात. स्वामींचा जय जयकार करतात. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. माधवराव वरती येतात. स्वामींचं दर्शन घेतात. बाकीच्यांनी वर येऊन इकडे उभे राहा. वाजवा टाळ्या यांच्यासाठी. राणी साहेबांना सुद्धा विनंती करतात. राणी साहेब, ही असणारी सुंदराबाई बरेच दिवस तुम्हाला सांगेल असं वाटलं, पण स्वामींना येणाऱ्या भक्तांना लुटते. त्यांचे असणारे पैसे जबरदस्तीने त्यांच्याकडनं दागिने. राणी साहेब काहीच बोलत नाहीत. सुंदराबाई म्हणते मी नाही काय केलं, डोका बिका फिरलंय काय काय? तर राणी साहेब सांगावं यांना.
मी तुमची आणि स्वामींची किती सेवा करते. माधवराव सांगतात झडती घ्या रे हिची खोलीची. म्हणून आपल्या असणाऱ्या हवालदारांना सांगतात पाठीमागं जायचं, झडती घ्यायची. सुंदराबाईचं गठुडा असं बघा, त्याच्यात दागिनं वगैरे सापडते. मागं जायचं, कधी कोणाला लुटायचं नाही, ध्यानात धरा. गठुडं इथे आहे बघा, मला माहिती आहे ना कुठं ठेवलंय. मागाच्या धरणं आल्यापासून दागिनं काय काय सापडलं, मुद्दे मला सहित सुंदराबाईला. सुंदराबाई स्वामींच्या चरणावरती, आयो स्वामी, आयो यो स्वामी, हे काय हो, एवढ्या दिवस तुमची सेवा केली का हो, मुलासारखं तुम्हाला सांभाळलं नाही, हे काय विपरीत घडवलं माझ्या आयुष्यामध्ये, वाचवा की हो मला. स्वामी फक्त आणि फक्त डोळे मिटून शांत आहे. आज स्वामी सुद्धा वाचवायला येणार नाही सुंदराबाईला. शेवटी माधवरावनी सांगितलं पकडा रे तिला आणि चला फरफटत घेऊन. जसं करावं तसं भरावं लागतं. सुंदराबाईचं असणारं सगळं जप्त करून संस्थानाने घेतलं. हा सगळं जप्त केलं. सुंदराबाईला असणाऱ्या बेड्या ठोकण्यात आल्या. लक्षात धरा, भ्रष्टाचार करू नका, नाहीतर एक दिवस असणारी बेडी ईडीची लागणार माग. लक्षात. सुंदराबाई म्हणायची आयो आयो वाचव, मी नाही केलं असं. म्हणून सुंदराबाईला अटक करून घेऊन जातात. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी स्वामी समर्थ. बाळप्पा बाळप्पा, काय झालं रे आज तुम्हाला? चालू राहू द्या ना. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सर्वांनी टाळी वाजवा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय तोंड करायचं, पाय लावायचं. स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अंतकरणातून केलेली भक्ती स्वामींना प्रिय असते. ती देवी तीच आहे, सगळ्या रूपात तीच आहे, लक्षात राहू द्या. म्हणून स्वामी सगळ्यांना सांगायला लागले, स्वामी बोलायला लागले, बाबांनो ऐका, नीतीने राहा, धर्माने राहा. बाळप्पा, सुंदराबाई गेली रे तिकडे. आता
चोळप्पाला सांगतात, चोळप्पा तुझं लई उपकार आहे माझ्यावर, म्हणून स्वामी तिथून उठतात. तुझ्या ऋणातून मला मुक्त व्हायला लागेल ना, म्हणून आलेल्या भक्तांकडे झोळी घेऊन जातात स्वामी. लालची मनाने विटलेली मन संसारामध्ये कधी सुधारणार रे बाबा, पण तुझं 2 घास खाऊन सुद्धा मला काय मिळणार आहे, म्हणून स्वामी खाली जातात झोळी घेऊन. मला चोळप्पाचा असणाऱ्या ऋणातून मुक्त व्हायचं. जातात जातात राहू द्या. आणि भिक्षा मागायला माझे स्वामी एका भक्तासाठी त्याचं मन पैशात गुंतलेलं आहे, द्या काहीतरी द्या मला, म्हणून द्या रे द्या माझ्या चोळप्पाला, मला द्यायचंय म्हणून द्या म्हणतात. माझा चोळप्पा लई शिनल्या भागलेला आहे. सुंदराबाईची अशी अवस्था आहे, पण चोळप्पाची भाकरी खाल्ली, चोळप्पाने सेवा केली 12 वर्ष. मधून इकडून जायचं स्वामी, मधूनच चला, तिकडे नका जाऊ लोकांमध्ये, मधून जाऊन पुन्हा एक फेरी मारून या. ज्याला द्यायचे त्याने कोणाकडे तरी पाठवून मग झोळीत टाका, नाही तर नाही टाकलं तरी चालेल. मला फक्त तो प्रयोग दाखवायचा आहे तसा. स्वामी इकडे या, स्वामी स्वामी इकडून मधून जावा आणि पुन्हा फिरत या, तिकडे मध्ये नका जाऊ लोकांकडे. आपण काही पैशासाठी नाही करत. ज्याला देता यायचं असेल त्याने प्रतिन टाकतील, मधून जायचं, ज्याला इच्छा असेल त्याने द्या, ज्याला नसेल इच्छा नका देऊ. लोकांना वाटलं स्वामी असं काय करायला लागले. बाळप्पा म्हणायला लागले चोळप्पाला. चोळप्पा म्हणले मी नाही काही करत बाबांनो, अंतकरणातून श्वासातून स्वामींचं असणारं मन रमत नव्हतं. स्वामी सुतांकडे मन लागलं होतं, एकीकडे बाळप्पाकडे मन लागलं होतं, एकीकडे सुंदराबाई सेवा करायची, पण मन लालची. काय करणार स्वामींपुढं. इकडं काही काही भक्त भजनामध्ये दंग आहे. माझे स्वामी सांगतात रे बाबांनो, नीती तत्वाने राहा, कोणाचं फुकटचं खाऊ नका आणि कोणाला लुटू नका बाबांनो. जीवनामध्ये येऊन परमार्थासारखं धन कमवा, परोपकार करा, नीती तत्वाचं जीवन जगून मायपित्याची सेवा करा. माझ्या स्वामींचा असणारा आशीर्वाद आहे. म्हणून स्वामी भजनामध्ये असणारी लोक स्वामींचं गुणगान गाऊ लागली. पुन्हा एक अक्कलकोटी श्री क्षेत्र असणारा संत रूपाने, समर्थ रूपाने तुमच्या आमच्या पुढं एवढे वर्ष राहिले. मंगळवेड्यावरनं मोहोळमधनं जेव्हा मंगळवेड्यावरनं आले अक्कलकोटला आणि स्वामी त्याच ठिकाणी वास्तव्य करू लागले. रोज कितीतरी भक्त यायचे. कुणाची पीडा, कुणाची व्याधी, कुणाला साप चावला असेल, कुणाची परिस्थिती व्यवस्थित नसेल, त्यांच्या पाठीमागं माझे स्वामी भरभक्कामी, कारण निट्टळ मनाने केलेली भक्ती स्वामी समर्पित करत असतात. पण मनामध्ये काय अवलेश घेऊन आलं त्याची असणारी इच्छा कामना पूर्ण करणारे माझे स्वामी असतात. म्हणून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. बस झालं बस. या इकडं स्वामी, स्वामी यायचं इकडं या, निघून या इकडं. हळदकर मामा इकडे या.
स्वामींचा वाढवा. स्वामी एका जागेवर बसतात, बाकीच्या शिष्याने हात जोडून मागे उभं राहायचं. थोडं अंतरावरती सगळ्यांनी थोडं अंतरावरती राहायचं. स्वामी त्या असणाऱ्या जोडीला गाठ मारतात. तर थोडं करा तेच. स्वामींना काय येणार नाही. बऱ्याच जणांच्या गाठी बांधल्या, गाठी सोडण्याचं काम कोण करत असतो? ही जन्माची गाठ देणारा तो आणि गाठ सोडून नेणारा सुद्धा स्वामीच. चोळ्या इकडे घे 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 चोळ्या घे. तुझ्या भाकरीतून मुक्त झालो बरं का चोळ्या. जा आता जा 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 चोळ्या, जा तू जा. तुझ्या बायकोलाही घेऊन जा. जा, नको थांबू इथं. जा 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 जा. सुंदरी गेली तशी तुम्ही जा. जा जा चोळ्या, थांबू नको. जा जा, संसार कर. तुझ्या भाकरीतून मी मुक्त झालो. मनात काही अवलेश घेऊन जर आले तर स्वामी त्याला कधीही असणार माफ करत नाही. जा, सुखाने संसार कर तू. जा बाळप्पा. बाळप्पाला जवळ बसून घेतात स्वामी. बस इथं बस. वरती घेतात बसायला. वयाच्या 30 वर्षी स्वामी भक्तांची, स्वामी सुतांची नामाची आस लागलेले असणारे बाळप्पा आहे. सर्वस्वाचा त्याग करून घरादाराला न सांगता कधी झाडू लुटून घ्यायचा, कधी असणारी उष्ट पत्रावळी उचलायचा, कधी जेवण बनवायचा, कधी स्वामींचं असणारं सगळं सगळं करणारा बाळप्पा आहे. इथं बसले मी त्या दिवशी सांगितलं, सेवक होण्याचा प्रयत्न करा भगवंताच्या दरबारामध्ये. बाळप्पा हे बघ, सर्वांगी आणि विश्वामध्ये नटलेलो मी रे, विसरू नको बाळप्पा. स्वामी खोकल्यासारखं खोकला यायला लागला. बाळप्पा तिथून उठतो बाळप्पा, पुन्हा पायी धावायला लागतो. असं नका ना बोलू. मी गटागटात बसलेलो आहे. तुला मी माझं आज रेणुकाचं असणारं रूप दावतो. दुर्गा आहे तीच आहे, अंबिका आहे तीच आहे, पांडुरंग आहे तोच आहे. देवीमध्ये मी सुद्धा नटलेलो आहे. अभंग म्हणा देवीचा एखादा. सर्व घटी राम. देवीचा अभंग म्हणा. अनादी अंबिका भगवती. अनादी अंबिका भगवती. अनादी अंबिका भगवती. अनेक क्षेत्रामध्ये असणार, प्रचितीत असणार आहे. इथं मी त्या दिवशी सांगितलं, तुम्ही नवरात्रीचे उपवास धरता. काल तुम्ही जनाबाई पांडुरंगाची भक्ती करायची, आषाढी वारीला जायला लागले तर सांगायला लागले का जाता तिथं. म्हणून तुम्ही गोंधळ घालता, आई भवानीचा जागर करता. ती स्वामी त्याच्यामध्ये सुद्धा नटलेली. विश्वाची सगळी सगळी देवतांची रूप माझ्या स्वामीमध्ये प्रस्थापित झालेली. ते तुम्हा आम्हाला कळले पाहिजे. स्वामीला जागर होतो. कोणी कोणी महिला भक्त येतात, ते देवीच्या रूपात स्वामीला पाहतात. म्हणून सर्वांना मी विनंती करतो, कुठलाही जा तुम्ही, ती वेगवेगळी नटलेली रूप विश्वातली तुम्ही आम्ही घटाघटामध्ये पाहतो, घटाघटामध्ये पटलेला आहे. आईचा जोगवा 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 मागे ना, आईचा जोगवा 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 मागे ना, आईचा जोगवा 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 मागे ना, आईचा जोगवा 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 मागे ना. अनादी अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती, अनादी अंबिका भगवती बोध घेऊन परडी हाती. अनादी अंबिका भगवती, अनादी अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती. बोध ज्ञानाचा पाजळती, बोध ज्ञानाचा पाजळती. उद उद भक्त नाचती, उद उद भक्त नाचती. गोधळाये ओ जगदंबे, गोधळाये ओ जगदंबे, गोधळाये ओ जगदंबे, गोधळाये ओ जगदंबे, गोधळाये ओ जगदंबे. तबला वाजवा, तबला. जगदंबे.
पडदा ओढून घ्यायचा स्वामीचे अनेक रूप तुम्ही आम्ही पाहतो. आयुष्यामध्ये लक्षात राहू द्या, एक ना एक दिवस हा काडीमुडीचा पिंजरा गळून पडणार आहे, तो दफन करणार, ते जाणार आहे, नासवान शरीर जाणार आहे. स्वामीला झोपवतात असे स्वामी प्रकृतीने सुद्धा खिंचत चालले. बाळाप्पा, ज्या कारणास्तव मी अक्कलकोटला आलो, गेली 5 दिवस तुम्ही आम्ही स्वामींची कथा श्रवण करत आहोत. बाळप्पा, मला झोपवतो का रे? म्हणून बाळप्पा मांडी स्वामीला देतात. खाली या. बाळप्पाच्या पत्नीने उठायचं, साईडला उभं राहायचं. बसा तिथं. शरीर खूप झालं माझ्या स्वामींचं. बाळप्पा डोकं दाबतोय. बाळप्पा ऐक, तर सूत नाही आला. जाण्याचा वेळ आलेला आहे. बाळप्पा रडायला लागला. स्वामी, तुम्ही असं का म्हणता हो? आयुष्यामध्ये लक्षात राहू द्या, पूर्वीची लोकांना मांडी देण्याची पद्धत असायची ना, आज पण आपल्या असणाऱ्या मांडी दिली जाते. मांडीचा अर्थ काय असतो? या चित्रीकरणाकडे फक्त असणारं चित्रीकरण म्हणून नका रे बघू बाबांनो. ते प्रत्यक्ष अक्कलकोट स्वामींच्या असणाऱ्या त्यावेळीस हजर आहे असं समजा. निळोभामा सेवा ट्रस्ट 300-400 फूट दगडाची भिंत, स्वतःच्या घराला दगड न लावता माझ्या स्वामीच्या मंदिराला दगड लावणारे दयावान असणारे दयानंद चेतपंड. मनापासून प्रयत्न केला, मनापासून सगळं काही केलं. स्वामी बाळप्पाला म्हणायला लागले, आता बाळप्पा सांगायला लागले, ती सुतांची गादी त्यांचा भाऊ चालवणार आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे. स्वामी बोला किंवा म्हणून स्वामी उठून बसतात. तसंच थोडं स्वामी उठतात. स्वामी उठतात आणि बसतात तसंच तिथं.
असं नसतं होतात स्वामी. पादुका आणणारे माझ्या म्हणून एक सेवक स्वामींच्या हातात पादुका देतात. स्वामी असं नका ना बोलू, असं बोलू नका बाळप्पा. तुला ही लोक इथं येऊन देते नाही ना. मारुती मंदिराच्या तिथं शंकररावाने बांधलेला मठ आहे, आठवतो का तुला? आठवतो ना स्वामी. म्हणून स्वामी पादुका बाळप्पाच्या हातात देतात. बाळप्पा, इथून पुढची अक्कलकोटची जबाबदारी मठाची तुझ्यावर. बाळप्पाच्या डोळ्यातून आसू यायला लागलं. स्वामी असं का बोलता निर्वाणीच? अरे जन्माला आणणार तो जाणार ना बाळप्पा. इथं कोण राहायला आला? एक ना एक दिवस मुक्काम संपवायचा ना. रांजणगाव मध्ये आम्ही कथाकार आलो, माझे कलाकार आले. किती दिवस थांबणार? आम्ही निघून जाणार ना कथा संपल्यावर. तसं आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या वाट्याला जीवन आलं का मृत्यू हा आहेच, अटळ आहे. बाळप्पा, कधी मृत्यूला घाबरवू नको. जो माझं नामस्मरण अखंडित घेऊन राहीन तो काळावरती विजय मिळवीन रे बाळप्पा. लोकांना प्रवचन कर, धर्म प्रसार कर, नीती तत्वाने वाग असं सांगा. मी चराचरात आहे. मी कुठल्या घरामध्ये नित्याने वास करतो जिथं मायबापांचा आदर केला जातो, जिथं भावाभावांचा कलह नसतो, जिथं प्रेम असतं त्या ठिकाणी माझं वास्तव्य असतं बाळप्पा. ज्या ठिकाणी नीती तत्वाचं धन कमवून त्याचे 2 घासचा नैवेद्य मला समर्पित केला जातो, माझा आठव करून बनवला जातो, खाल्ला जातो, त्या घरात नित्याने माझा वास असतो बाळप्पा. नित्याने माझा वास असतो. जिथं दुराचार आहे, जिथं हिंसा आहे, जिथं अभद्र खाल्लं जातं तिथं मी वास करेल का नाही सांगता येत नाही. दयानंद भाऊ, तुम्हाला एक विनंती आता कथा व्यास मंचाच्या वतीनं. इथं बाजूला असणारं हॉटेल आपल्याला शुद्ध शाकाहारी चालवायचं, सगळं हे लक्षात राहू दे. खास ही स्वामींची आज्ञा. तिथं मिसळ पाव देऊ आपण, आमटी भाकरी देऊ, लागण तो देऊ. इथलं 365 दिवस काही दिवसांनी अन्नछत्र चालू राहणार हे स्वामींच्या गादीवरनं सांगतो. दिन दुबळ्यांना नाही प्रसाद मिळला तरी तो इथं येऊन खाणार. अष्टविनायकवरनं आला, मोरगाववरनं आला, माझ्या रांजणगावच्या गणपतीला जाताना आला. माझा सगळ्यांना दिन दुबळ्यांना स्वामी म्हणणार, या रे माझ्याजवळ, 2 घास खाऊन जा, मी तुमची आई. तसं बाळप्पाला स्वामी सांगायला लागले. बाळप्पा, रडतो कशाला? आता मला फार थकवा आला म्हणून पुन्हा मांडीत यायला लागली. पंख्याने वारा घालू लागले बाळप्पा. कोणी पाय दाबू लागले. हळूहळू हळूहळू निस्तेज चेहरा होऊ लागला. निर्वाणीचा असणारा जाण्याचा वेळ आला. बाळप्पा, स्वामी असं काय बोलतो? तुम्ही गेल्यावर आमचं कसं होणार? मी जाणार नाही. मी तुमच्या मनात प्रत्येकाच्या सदा नित्याने नामरूपाने वास करीत राहील रे, वास करीत राहील. असं करता निर्वाणीची वेळ आलेली आहे. निर्वाणी हात ऐकुनी कोण दाखवीन बा. बच्चा वाटून घ्यायच्या तोपर्यंत. बाळप्पा म्हणायला लागला, स्वामी असं नका करू ना, आम्हाला कोण आहे तुमच्याशिवाय? घरातली एखादी व्यक्ती गेल्यानंतर ते दुःख होतं, तसं बाळप्पाला सगळं सर्वस्वाचा त्याग करून
स्वामी काहीतरी खावा ना. नाही बाळप्पा, नासक्या कुसक्या शरीराचा काय बंद धरायचा तुम्ही आणून. भवऱ्या भक्त यायचे, प्रत्येकाचे अंत करणार. स्वामी 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 आम्हाला सोडून जाऊ नका. एकदा स्वामी उठून बसतात. बाळप्पाने साधूचा शिष्य धरून उठवतात. माझ्या स्वामींना उभं करतात. सर्वांनी टाळ्या वाजवा या कलाकारांसाठी. हळूहळू हळूहळू स्वामी समोर येतात. हळू धरून आणायचं. सगळ्या भक्तांना सांगतात, बाबांनो, शरीराने आम्ही तुम्हामध्ये नसलो, तो जो अंतःकरणातून प्रेमयुक्त भावनेने माझे नाम घेईल त्याला मी साक्षात्कार देईल. तोच साक्षात्कार थंड कुटुंबामध्ये आला, म्हणून या ठिकाणी साक्षात्काराचं मंदिर झालं. मनातून भक्ती करणाऱ्यांना मी सदैव पाठीशी राहील. दुराचार पाप्यांना मी शिक्षा करील. निंदा नालस्ती करणाऱ्याच्या पाठीमागं लागल. म्हणून माझ्या सगळ्या भक्तांना मी तुम्हाला सांगतो, मी एक विभूती म्हणून तुमच्या अंतःकरणामध्ये राहणार आहे. जीवनामध्ये ईश्वर समान मी राहणार आहे. हळूहळू पडदा लोकतात. स्वामींना अजून गेले दिगंबरा